पुतळे देखाव्यासाठी नगरपालिका मार्फत उभारण्यात आले। मात्र काही मूर्ख व्यक्तींनी त्या पुतळ्याची मुंडके तोडून त्याची चोच मणक्यात उलटे लटकवून विद्रुपीकरण केल्याचा प्रकार नागमंदिर परिसरात घडला आहे। या देखाव्याकडे सुज्ञ नागरिकांसह नगर परिषदचे खरेच लक्ष नाही का, याकडे प्रत्यक्षरित्या लोकमतने लक्ष वेधले आहे। ऐतिहासिक नगरी भद्रावती ही पर्यटन नगरी आहे। त्यातच ताडोबा अभयारण्य तालुक्याला लागून असल्याने तालुक्यात वन्य प्राण्यांसह इतर पक्ष्याचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे। या प्राण्याबाबत नागरिकांना महत्त्व कळावे तसेच भद्रावती नगरीचे आकर्षण वाढावे याकरिता सत्ताधाऱ्यांनी लाखो रुपयांचा निधी खर्च करून वन्य प्राणी, पाळीव प्राणी तसेच पक्ष्याचे पुतळे बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून नागमंदिर परिसरापर्यंत दिभाजकावर लावण्यात आले। सध्या नगर परिषद पक्षाचे सत्ताधारी नसून दिनांक 5 ऑक्टोबर 2023 पासून प्रशासक म्हणून नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विशाखा शेळके यांच्याकडे कारभार आला आहे। प्रशासकाच्या या 2 वर्षाच्या काळात विविध चर्चांनी नगरपालिका गाजत आहे। त्यातच आणखी एक भर पडली आहे। भद्रावतीच्या गजबजलेल्या ठिकाणी नागमंदिर परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून येथील बगळ्या पक्षाच्या पुतळ्याचे मुंडके कापून चक्क चोच मणक्यात लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे। या भागात काही सुज्ञ नागरिक सुद्धा राहतात। त्यातच नगर परिषद कर्मचारी दररोज या परिसरात स्वच्छता करतात। तसेच तेथे लागून असलेल्या हुतात्मा स्मारक परिसरात नगर परिषद पदाधिकाऱ्यांसह नगर परिषद कर्मचारी सुद्धा येत असतात। मात्र खरेच त्यांचे पक्षांच्या पुतळ्याच्या विद्रुपीकरणाकडे लक्ष नाही का, असा प्रश्न पडला आहे। तेथेच या रस्त्यांनी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनी ही बाब नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली। मात्र त्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर लोकमतने पक्षाच्या विद्रुपीकरणाबाबत वृत्ताकनाच्या माध्यमातून नगर परिषद प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे।